कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. विसरलेले आठवते, हरवलेले सापडते. वेड्याचे वेड नाहीसे होऊन तो प्रकृतीवर येतो, शहाणा होतो. यात ज्याला कधीच अस्तित्व नव्हते असे नवे काही जन्माला आले असे म्हणता येत नाही. पूर्वी जे होते, जे काही कारणाने लुप्त झाले होते, तेच आता पुन्हा प्रगट झाले. ब्रह्मज्ञानाचे स्वरूप असेच आहे. मुळात द्वैत नाही, द्वैताची अवस्था कल्पित आहे. तिच्यामुळेच दुरावल्यासारखे वाटते. मधली कल्पित स्थिती नाहीशी होऊन ओळख पटली की कोणत्याही स्वरूपात वेगळेपणा, भिन्नता उरत नाही. अंतःकरणातून द्वैताचा पूर्ण निराश होतो. ईश्वरी तत्व अंतःकरणात ठसते आणि मग यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधयः अशी स्थिती होते. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, असे जे प्रसिद्ध वचन आहे त्याप्रमाणेच सर्वथैव स्थिती असते. ही जी ओळख पटली आहे, ही जी भेट झाली आहे, ती आपली म्हणजे स्वस्वरूपाचीच आहे. पण मध्यंतरी अज्ञानदशेत गेलेला काळ बराच मोठा होता. तो काही जन्मांचाही असेल किंवा कल्पकोटींचाही असेल. अशी काही ओळख पटावी अशी इच्छा उत्पन्न होणेही कठीण आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. सहस्रावधी माणसातून एखादाच प्रयत्नशील होतो असे गीता म्हणते. अशा प्रयत्नशील असलेल्या सहस्रावधी लोकातून तत्वाचे खरे स्वरूप एखाद्यालाच उमगते आणि वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, राम सर्वत्र कोंदून राहिला आहे असे अनुभवणारा महात्मा तत्वाची ओळख पटलेल्या समुदायातही दुर्लभ असतो. ज्ञान्यालाही भगवत प्राप्ती होण्यासाठी अनेक जन्म प्रयत्न करावे लागतात. मग कुठे देव भेटतो. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. यासाठी समर्थांनी बहुता दिसा आपुली भेटी झाली असे म्हटले. पुष्कळ जन्म घ्यावे लागतात. ही गोष्ट निराश होण्यासाठी सांगितलेली नाही. पुष्कळ धीर धरावा लागतो. प्रयत्नाचे सातत्य टिकवावे लागते. घाईने काही होत नाही हे लक्षात आणून देण्यासाठी ही वस्तुस्थिती सांगितली आहे. बहुता दिसा आपुली भेटी झाली या चरणाचा अर्थ शिष्याने सद्गुरूला व भक्ताने भगवंताला कृतार्थ झाल्यावर हे म्हटले आहे अशा दृष्टीनेही करता येईल. तेथे आपली म्हणजे तुमची, गुरुची किंवा भगवंताची भेट झाली, आता धन्य झालो, कृतार्थता वाटली असा भाव या अर्थात गृहीत धरला जातो. भगवंताची भेट झाली, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला. त्यामुळे आता काय घडले, कोणता परिणाम अनुभवास आला ते विदेहीपणे सर्व काया निवाली या चौथ्या ओळीत व्यक्त झाले आहे. विदेहीपणा प्राप्त झाला म्हणजे देह संपला, देह सुटला असा अर्थ करावायचा नाही. जी देहबुद्धी सोडावी यासाठी समर्थांनी नाना प्रकारचा बोध केला आहे ती देहबुद्धी सुटली. अहंभाव मावळला, मीपणा गेला असा भाव येथे अभिप्रेत आहे. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे अशी आता स्थिती असते. शरीर कर्मे आता बाधक होत नाहीत. तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे, परी आकाश धुये न मिळे तैसा असे. काया निवते ती यामुळे. या विदेहीपणाचा उल्लेख पूर्वी मुक्तीच्या आणि भक्तीच्या संदर्भात श्लोक 12 आणि 188 येथे आला. तेथील विदेहीपणाचे साधन आता येथे सिद्ध झाले आहे. या विदेहीपणामुळे सर्व काया निवाली, सर्व देह, सर्व शरीर सगळ्या प्रकारच्या तापातून मुक्त झाले, शांत झाले, सुखावले. सर्व काया, सर्व शरीर या शब्दांनी पंचकोश वा स्थूल सूक्ष्म कारण महाकारण
असे सर्वच देह अभिप्रेत आहेत. कारण ताप हे निरनिराळ्या कारणांनी होतात आणि निरनिराळ्या पातळीवर त्यांचा त्रास होतो. ऊन लागणे, इच्छित गोष्ट न मिळणे आणि अपमान होणे यांचे ताप एकाच पातळीवर होत नाहीत. विदेहीपणा प्राप्त झाला की हा सर्व निरनिराळ्या पातळीवरचा ताप नाहीसा होतो आणि शरीर आनंदरूप होते. कीर्तनाने शरीर ब्रह्मरूप झाल्याचा अनुभव श्री तुकोबारायांनीही सांगितला आहे. शरीराला शांतता लाभली असे भावात्मक वर्णन केले आहे. ताप नाहीसे झाले असे निषेधात्मक वर्णन केले नाही. हे फार महत्वाचे आहे. रोग गेला तरी शक्ती येत नाही. त्याकरता पुन्हा काही उपचार करावे लागतात. मग शक्ती येते, आरोग्य प्राप्त होते. समर्थ रोग गेला आहे असे सांगत नाहीत, आरोग्य प्राप्त झाले असे सांगतात. ही पूर्णता आहे, परिपक्वता आहे. मनाच्या श्लोकातील बोध येथे संपूर्ण झाला आहे. येथून पुढील वर्णन उपसंहारात्मक आहे. जय जय रघुवीर समर्थ.